मित्रांनो, प्रथम सर्वांना बाप्पाच्या विसर्जनानिमित्त मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आज मी हिंदू मुस्लिम मुद्द्यावर बोलणार आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजावर अनेक वेळा विषप्रयोग झाले। हे विषप्रयोग करणारे कोण होते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक अंगरक्षकसुद्धा होते, सेनापतीसुद्धा होते। आणि एखादं नाव सांगा की त्यामधला एखादा मुस्लिम फितूर होता किंवा एखादा मुस्लिम बेमान होता। मित्रांनो, संभाजी महाराजांना पकडून देणारे सुद्धा कोण होते हेही तुम्हाला सांगण्याची गरज नाही। आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही मोर्चे निघाले त्यामध्ये प्रत्येक मोर्चाला मराठा मोर्चाला सहभाग देणारे हे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव होते। प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर नोट केलं तर मुस्लिम बांधवांचा सहभाग हा मराठ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी आहे। आणि कुठल्याही चॅनलवर किंवा कुठल्याही व्हिडिओच्या माध्यमातून मराठा समाजांचा विरोध या ठिकाणी मुस्लिम समाजाने केलेला आपल्याला दिसत नाही किंवा इतर समाजाचा सुद्धा विरोध मुस्लिम समाजाने केलेला दिसत नाही। मग हे काही राजकारण महाराष्ट्रामध्ये होतं किंवा देशामध्ये होते, जागतिक लेवलवर सुद्धा मुस्लिम आणि हिंदू या गोष्टीचा फायदा उचलण्यात येतोय बऱ्याच वर्षापासून। तर आपण सर्वांनी याकडे लक्ष द्यावं। मित्रांनो, मुठभर लोक या सगळ्या 18 पगड जातींना लढवण्याचा प्रयत्न करतात। छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा ह्याच 18 पगड जाती एकत्र करून अन्यायाविरुद्ध लढाई केली। त्यासाठी एक संदेश म्हणून या ठिकाणी मी आपल्या वाकड्या तिकड्या शब्दामध्ये आपल्याला गणपती विसर्जनानिमित्त या ठिकाणी संदेश देतो। बाकी धन्यवाद। काही चुकलं असेल क्षमा करा।